हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. मी पण खूप छान आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मनीषा नागले 24. मी जात आहे आज बाहेरगावी, म्हणजेच वरुडला. तर कशासाठी जात आहे ते मी तुम्हाला सांगणारच. ते आहे तुमच्यासाठी सरप्राईज. तर आम्ही रस्त्याने निघालेलो होतो. तर आम्हाला रस्त्याने लागलेलं आहे नागद्वार मंदिर नागझिरी. आम्ही जेव्हा पण वरुडला जातो तेव्हा या मंदिरामध्ये आम्ही म्हणजे दर्शन करतो. कारण की कसं आहे ना, मी गुणवंत महाराजांना खूप जास्त मानते, त्याच्यामुळं मी बिना दर्शन घेतल्याचे कधीच इथून जात नाही. तर फायनली आम्ही इथून थोडं दर्शन घेतलं. अमर होता माझ्यासोबत. अमरलासुद्धा हॉस्टेलचं काम होतं, त्याच्यामुळं त्याला मी घेऊन गेलेली होती आणि आम्ही फायनली इथून निघून राहिलेलो होतो. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला इथे दाखवते नागद्वार मंदिर नागझिरी. तुम्हीसुद्धा इथे येऊन दर्शन घेऊ शकता. तर फायनली आम्ही निघालेलो होतो रोडनी आणि आम्ही पोहोचलेलो होतो फायनली वरुडमध्ये. तर तुम्ही बघू शकता, वरुडचा हा लोगो आहे, आय लव्ह वरुड. तर आम्ही इथे पोहोचलेलो होतो. तर मी आलेली होती माझ्या फ्रेंडकडे. तर आम्ही फायनली वरुडला पोहोचलेलो आणि माझी फ्रेंड मला घ्यायसाठी येणार होती. तर मी तिच्याकडे आलेली होती. तर बघा, मी आलेली होती फोटोशूटसाठी, 14 एप्रिलच्या फोटोशूटसाठी. तर तुम्ही बघू शकता, मी ते लुगडं वगैरे वेअरिंग केलेलं आहे. तिने मला, ही माझी फॉलोअर्स आहे ॲक्च्युली, तर हिला फोटोशूट करायचं होतं 14 एप्रिलचा. तर तिने मला कॉल केलेला की तुम्ही मला फोटोशूट करायचा आहे 14 एप्रिलचा, तर तुम्ही कराल का? तर मी म्हटलं तिला ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता, मी इथे रेडी झालेली आहे आणि माझे इथे होते 2 शूट. हा माझा फर्स्ट शूट होता, तुम्ही बघू शकता. आणि माझं फर्स्ट शूटचं लुक इथे बनवणं सुरू होतं. बनवणं दॅट मीन्स मेकअप स्टार्ट झालेलं होतं. तर मी छान लुगडं वगैरे वेअरिंग केलं. त्याच्यानंतर मंगळसूत्र वगैरे घातलं आणि बँगल्स वगैरे वेअर केलं. आणि बघा फायनली माझा लुक कसा दिसतो आहे सांगा. आणि हे माधवीने करून दिलेलं आहे. मी माझे डार्क सर्कल आहे, तर तुम्हाला दाखवतेच. आय नो दॅट की तुम्ही एक्सायटेड राहणारच, तर तुम्हाला मी ते दाखवणार. पण त्याच्या आधी आपण हा फर्स्ट लुक करू, त्याच्यानंतर आणखी काहीतरी आहे, पण ते तुम्हाला सध्या नाही सांगणार. ओके, तर कंटिन्यू बघत राहा. आणि आम्ही आता जात आहोत शूटसाठी. ओके, फायनली आम्ही शूट करिता निघालेलो होतो. तुम्ही बघू शकता, आम्ही रस्त्याने होतो आणि थोडं आम्हाला म्हणजे स्लम एरिया पाहिजे होता जिथे आम्ही फोटोशूट करू शकू. तर आमचा फोटोशूट स्टार्ट झालेला होता फर्स्ट. तर आम्ही इथे पोहोचलेलो होतो. इथे जी माधवी आहे हिचा फ्रेंड राहतो, तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्हाला थोडं झोपडी टाईप असं एरिया पाहिजे होता, स्लम एरिया. तर तुम्ही बघू शकता माझं लुक. आणि ते आमचं थोडं, हा जो दीप आहे, दीप बेलसरे म्हणून आहे, खूप सुंदर अशी फोटोग्राफी करतो असं मी ऐकलेलं होतं. तर आज मी बघणारच आहे. तर आमचं इथे थोडं टेस्टिंग सुरू होतं. टेस्टिंग दॅट मीन्स की व्हिडिओज वगैरे कसं निघत आहे, लोकेशन कसं निघत आहे, बॅकग्राऊंड कसं निघत आहे. तर इथे एक आजी आली, मला विचारलं की काय सुरू आहे. मग मी त्यांना सांगितलं की आजी आमचा 14 एप्रिलचा शूट सुरू आहे. आणि तुम्ही बघू शकता, मी बाळाला वगैरे छान कापडामध्ये बांधून घेतलं आणि मला दीपनी दाखवलं की बघा ताई कसं वाटत आहे. म्हणून मी कॅमेरामध्ये त्याला म्हटलं की मला दाखवच कसं वाटत आहे. व्हिडिओ वगैरे त्यांनी दाखवला आणि फायनली आम्ही शूट स्टार्ट केलेला. तुम्ही बघू शकता, हा एरिया जरी स्लम आहे पण सर्वजण खूप सुंदरसे सपोर्ट करणारे होते. बिचारे सगळे बघून राहिलेले होते, छोटे छोटे बच्चू, तुम्ही बघू शकता. आणि इथे लोकांनी आम्हाला इतका जास्त सपोर्ट केलेला की कोणीच आम्हाला काही म्हटलेलं नाही आहे. आणि खूप खूप धन्यवाद त्या लोकांचे सुद्धा. तर तुम्ही बघू शकता, इथे सगळे मी माझ्या हाताने केलेलं होतं. माधवीने म्हटलं की सगळं तुम्ही स्वतःच मेहनत करताय. आणि जे हे छोटे छोटे बच्चू आहे यांचे नाव वगैरे विचारले माधवीनी. आणि आमचं शूट इथे स्टार्ट झालेलं, मीच त्यांना सांगितलेलं. आणि माझीच ही आयडिया होती, सगळं माझं होतं. फक्त मेकअपसाठी मला माधवीने बोलावलं होतं, ॲज अ मॉडेल म्हणून बोलावलेलं होतं. आणि शूट खरंच खूप छान झाला. मी त्यांना दीपला पद्धतशीर समजून सांगितलं की कशा पद्धतीने शूट घ्यायचं आहे तुला. तर या सगळ्यांनी आम्हाला खूप जास्त हेल्प केली. आता काय सगळ्यांना थँक्यू म्हणते. बघा सगळे जेवढे पण आहे ना इथे, बघा दूरपर्यंत सगळ्यांनी खूप जास्त हेल्प केली. सगळ्यांना थँक्यू म्हणते. ठीक आहे. आणि या पण ताई आहे एक अजून, ठीक आहे. बघा इकडे पण उभे आहे. सगळ्यांनी हेल्प केली आम्हाला, तर सगळ्यांना थँक्यू. तर आम्ही पुन्हा सेकंड शूटसाठी माधवीकडे रिटर्न गेलो. तर तुम्ही बघू शकता माझं विदाऊट मेकअप लुक. आणि माझं मेकअप इथे स्टार्ट झालेलं होतं. आणि हिचे जे प्रोडक्ट आहे खरंच खूप छान आहे, कॉस्टली आहे. शुगरचे प्रोडक्ट यूज करते मी. तिला आधी विचारले, मी लेन्स लावले आणि लेन्स लावल्यामुळं माझ्या डोळ्यामध्ये थोडं पाणी आलेलं होतं. तर तुम्ही फायनली माझे आय मेकअप बघू शकता. आणि ते माझी सुरू होती हेअरस्टाईल. सांगा नक्की मला कमेंट्समध्ये. बघा आता सुरू आहे आमची हेअरस्टाईल करणं. आणि मग त्याच्यानंतर आमचा पुन्हा एक शूट राहणार आहे. एक शूट आमचा ऑलरेडी झालेला आहे, तुम्ही तो बघितला नसणार. एकासोबत मला 2 शूट बघायला मिळणार आहे. वाटतं का? सांगा हेअरस्टाईल नवीन टाकली तुम्ही. हो, तुम्ही नेहमी मला म्हणता ना तुम्ही नवीन हेअरस्टाईल टाका, एकच एक हेअरस्टाईल. त्यावेळेस बघा छान माधवीने खूप सुंदरशी हेअरस्टाईल करून दिली आहे. माझी आता पूर्ण लुक व्हायचं आहे. आणि तुम्ही हिला फॉलो करा, मॉडर्न माधवी म्हणून आहे ना, ती माधवी मॉडर्न म्हणून आहे, मॉडर्न माधवी म्हणून आहे इंस्टाग्रामवरती. आणि खूप छान मेकअप करते. आता तुम्हाला मी फुल लुक दाखवणारच आहे. सध्या तर एवढं झालेलं आहे, याच्यात छान दिसत आहे. तशी मी सुंदर कॉमेडी करतच राहते मी, त्यांना माहिती आहे.
मग आता फुल लुक दाखवते मी तुम्हाला सगळं झाल्याच्या. आता मला काय मेकअप जास्त छान दिसत. फायनली माझं सेकंड लुकसुद्धा रेडी झालेलं होतं. तर मी कशी दिसत आहे मला नक्की सांगा. तुम्ही बघा, खूप छान दिसत होती. सिल्वर छान नथ घातलेली होती आणि थोडं इंडो वेस्टर्नमध्ये लुक केलेलं होतं. तुम्ही बघू शकता, छान दिसून आली होती. सेकंड शूट स्टार्ट झालं. मी आलेलो होतो इथे शूटसाठी. तर हे जे घर आहे, हे जे माधवी आहे, माधवीचे जे कस्टमर आहे त्यांचं घर आहे. ती आमच्या समाजाचे म्हणजे SC समाजाचेच आहे आणि खूप सुंदर असं त्यांच्याकडे देवघर होतं. तुम्ही बघू शकता. आणि आम्हाला नेमकं घरामध्ये शूट करायचं होतं. तर दीपने खूप सुंदर असं शूट करून दिलेलं आणि छान वाटलं. आणि इथे व्हिडिओसुद्धा या दादानी माझं खूप सुंदर असं फोटोशूट केलं. नाव सांगा तुमचं. अच्छा, दीप बिलसरे दादा. मी तुम्हाला यांची आयडी आहे ना तुमची, आणि यांची आयडी तुम्हाला सांगेन. सर्वात आधी तर पहिले माझे फोटो बघा तुम्ही आणि मग त्याच्यानंतर बघू. ओके, थँक्यू. आज काहीतरी थोडंसं वेगळं लुक केलं आहे, तुम्ही बघू शकता. बघा, आणि खूप सुंदर वाटते. मोबाईलपेक्षा तर तसं नॅचरली जास्त बेस्ट वाटतंय. तर आपण आता दोन मॅडम बसलेले आपल्यासमोर, आपण त्यांचं मत बघूया. माधवीने मेकअप कसं वाटलं? खोटी तारीफ नको करता, खरी तारीफ करता. छान दिसत आहे ना? ही तुमची कोण आहे? म्हणजे तुम्ही यांचे कस्टमर आहे ना? तुम्ही नेहमी जात असता. अच्छा, मुलगी म्हणतात. सांगते मी की बघा, हे जे मॅमचं घर आहे, जे आता बोललेले, ते त्यांचं स्वतःचं घर आहे. स्वतःचं दॅट मीन्स की ते कस्टमर आहेत माधवीचे. आणि सहसा तुम्हाला पण माहिती आहे की कोणीच आपलं घर देत नसते शूट करायसाठी, बरोबर. पण मॅडमला जसं सांगितलं, माधवीने एका शब्दातच मॅडमनी हो म्हटलं आहे ना माधवी. आणि मला तिने गाडीवरच सांगितलेलं की ताई, म्हणजे तुमच्याच कास्टचं घर आहे आणि ते माझे कस्टमरपेक्षा माझ्या एकदम जवळच्या आईसारख्याच आहेत. तिने मला गाडीवरतीच सांगितलं. आणि खरंच इथे आल्याच्या नंतर तुम्हाला सांगते, हे जे पण काही वेअर केलेलं आहे मी, हे सगळं मॅडमचंच आहे. आम्ही ॲक्च्युली सर्व सिल्वर वेअर केलेलं होतं, पण आता हे सगळं गोल्डन सोन्याने आमचं गाणं होतं, ते येणारच आहे. ते तुम्ही बघणारच आहे, आमची छोटीशी शॉर्ट रील्स. आणि मेकअप पण खरंच खूप छान केलेलं. मॅडमने खूप जास्त हेल्प केलेली. सोबतच मॅडमच्या मुलांनीसुद्धा केलेली आणि मॅडमच्या एक फ्रेंड पण आलेल्या आहे, त्यांनी पण केलेली. त्यांनी सांगितलंच तुम्हाला मेकअप कसं वाटलं. आता असं नाही आहे की माधवी ओळखीची आहे बा म्हणून मग ते तारीफ करणार म्हणून, असं काही नाही. तुम्ही पण मला नक्की कमेंट्स, आणि तुम्हाला मला माहिती आहे तुम्ही तर ऑलवेज माझी तारीफ करताच, आणि तशी मी सुंदर आहे, त्याच्यामुळे काही विषयच नाही आहे की नाही. तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला हे पण सांगते, तुम्ही जर मोर्शी वरुड या एरियाजवळ असणार आणि तुम्हाला खरंच जास्त म्हणजे पार्लरची किंवा लग्न असेल, एंगेजमेंट असणार, साईड मेकअप काही पण तुम्हाला जर छोटं मोठं इव्हेंट असणार, तर तुम्हाला मेकअप करायचं असणार, तर तुम्ही नक्की माधवी मेकओव्हरला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तिथे जेव्हा मी याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आधी तिची परमिशन घेईन, देऊ की नाही. ॲक्च्युली काय होतं ना, भरपूर लोक तुम्हाला पण माहिती आहे विनाकारण कॉन्टॅक्ट करतात काम नसताना, त्याच्यामुळे तिला पण प्रॉब्लेम नको व्हायला. तर तिला स्पेशल म्हणजे माझं असं म्हणणार आहे सजेशन की तुला जर ऑर्डर घ्यायची असेल तर स्पेशल एक असा कॉन्टॅक्ट नंबर घे की त्याच्यावर फक्त ऑर्डर्स गेल्या पाहिजे तुझ्या. म्हणजे तू स्पेशल कॉन्टॅक्ट तुझ्या ऑर्डरसाठी असला पाहिजे, तुझा पर्सनल नंबर नको असायला. कारण की तुम्हाला माहिती आहे पब्लिक, माझा ऑलरेडी पॉम्प्लेटवरती मी यूट्यूबवरती जो पॉम्प्लेट होता तो शेअर केलेला आहे मी नंबर, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे जेव्हा आमचा आमदार साहेबाचा इव्हेंट होता तेव्हा त्याच्याहून भरपूर जणांनी माझा त्याच्यातून कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि मला विनाकारण म्हणजे व्हॉट्सअपवरती मेसेज वगैरे करतात. लेडीज जेंट्सचे ते येत नाही, पण लेडीजच परेशान करतात. म्हणून हंबल रिक्वेस्ट आहे तुम्हाला की प्लीज कोणाच्या कॉन्टॅक्ट नंबरचा गलत फायदा घेऊ नका. तुम्हाला खरंच गरज असेल तरच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि नक्की माधवीला कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की मी ज्याच्याशी पण कॉन्टॅक्ट होते तो व्यक्ती खरंच खूप चांगला असतो. आणि तुम्हाला हे माहिती आहे की मी कोणाची खोटी तारीफ करत नाही. मला ज्या व्यक्तीचं मेकअप असो, बाय नेचर असो, काही असो, ते आवडलं तरच मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करते. आणि खरंच ॲज अ ब्युटिशियन म्हणून अजिबात तिला घमंड नाही आहे, काही नाही आहे. सेम सिम्पल जशी मोहिनीताई, आम्ही रश्मी मॅडम, आम्ही राहतो बस सेम टू सेम तसं आहे. नाही तर मी बाकीच्या ब्युटिशियन्स पण बघितलेले आहे कशा असतात, काय असतात. पण मला खरंच खूप छान वाटलं. मी आधी तिला म्हटलेला की म्हणजे शूट जो केलेला त्याच्या हिशोबाने मला हा आवडला नाही. पण फर्स्ट टाईम तुम्ही नेहमी मला म्हणता ना हेअरस्टाईल चेंज करतं, बघा आज यावेळेस मी थोडा वेगळा लुक केलेला आहे. आणि तो लुक कसा दिसते आहे हे सगळं साडी, नेल्सपासून ऑल मी घरून काहीच नाही आणलेलं आहे. हे सर्व माधवी मॅमचं आहे. आणि प्लीज यांना फॉलो करा आणि हेल्प करा. तिचा थोडा कॉन्फिडन्स लेवल वाढा. तिला ही भीती आहे की तुम्ही लोक काही बेकार कमेंट्स करणार म्हणून. पण तिला मी हे पण म्हणजे पॉझिटिव्ह केलेलं आहे की टेन्शन नाही घ्यायचं. तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला लोकांना फेस करावंच लागणार आहे ना. तर कसं वाटलं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. मी ब्लॉग आज सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत येऊन जाणार. आणि रील्स टाकायच्या आधी नाही टाकू शकत मी हा ब्लॉग. रील्स पडल्याच्यानंतर हा ब्लॉग नक्की येणार. आणि ब्लॉगला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हिच्या चॅनललासुद्धा, हिचं पण यूट्यूब चॅनल आहे ना, मॉडेल माधवी म्हणून आहे ना. इन्स्टाला पण आहे, तर हिच्या इन्स्टा आय डीला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या आणि ऑर्डरसुद्धा द्या तिला, है ना. चला तर मग आता आम्ही थोडेसे व्हिडिओ काढतोय ना. बाय बाय, नंतर भेटूया. आणि किती बोलावणार आहे मला, आहे ना. चला तर.
तर नंतर आम्ही छानपैकी व्हिडिओज वगैरे काढले, तुम्ही बघू शकता. छान वाटून राहिलेलं होतं, मेकअप पण खूप छान झालेला होता. आणि ज्यांच्याकडे आम्ही शूट केलेलं त्यांचं घर खूपच सुंदर होतं, त्यांच्या घरचं देवघर खूप छान होतं. प्रत्येक वस्तू त्यांच्या इथे एकदम प्रॉपर आणि व्यवस्थित होत्या. आणि नंतर आम्ही तिथून निघालेलो, कारण की माधवीला भरपूर वेळ झालेला होता. मलासुद्धा पाऊस येऊन राहिलेला होता, तर मलासुद्धा मोर्शीला रिटर्न यायचं होतं. तर आम्ही माधवीकडे पोहोचलेलो, तुम्ही बघू शकता. पण व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, कारण की आणखी भरपूर सारे शूट आहे. आमचा शूट कसा झाला ते तुम्हाला मी पुढे दाखवतच आहे, तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओला बघा, स्किप करायचं नाही आहे तुम्हाला. तर आम्ही या बाळाला बाय बाय टाटा केलं आणि माधवीलासुद्धा तिच्या मम्मीला घ्यायला जायचं होतं. तर अमराने मी फायनली इथून निघालेलो होतो. तर तुम्ही शूट बघा. तर बघा, खूप सुंदर असं दीपनी फोटोशूट केलेला आहे, व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि तुम्हीसुद्धा वरुड एरियामध्ये असणार तर दीप बेलसरे याच्या फोटो स्टुडिओला भेट द्या. खूप सुंदर असा फोटोशूट केला त्याने आणि त्याला माझी ॲक्टिंगसुद्धा खूप जास्त आवडली आणि लोकांनी खूप जास्त सपोर्ट केला, तुम्ही बघू शकता. आणि मी तर व्हिडिओ बघितला तर अक्षरशः खरंच खूप म्हणजे डोळ्यामध्ये पाणीसुद्धा येऊन राहिलं. आणि मला कमेंटसुद्धा खूप छान छान आलेले. मी खूप लेट अपलोड करते आहे माझा ब्लॉग, पण मला भरपूर जणांचे कमेंट्स आले की तुम्ही खूप सुंदर शूट केलेला, तुम्ही खूप सुंदर ॲक्टिंग केलेली. तर बघा, व्हिडिओ शूट करता करता हे असे हादसेसुद्धा झाले, खाली पडली आणि असे भरपूर सारे हे झाले. आणि अडथळे मेन म्हणजे काहीच नाही आले. तुम्हाला लिटरली सांगते, सगळ्या लोकांनी सपोर्ट केला. छान जो एरियातले लोक होते खूप छान, त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी हेल्प केली. कारण की आम्ही संविधान सोबत नेलेलं नव्हतं, तर ते संविधानासाठी सुद्धा त्यांनी आम्हाला हेल्प केली, अवेलेबल करून दिलं आम्हाला फटाफट. आमचं शूट बघून त्यांना पण खूप छान वाटलं की आम्ही त्यांच्या एरियामध्ये शूट करत आहोत. आणि अडथळा याच्यासाठी आला नाही, कारण की आपल्या सर्वांच्या बाबासाहेबांचं गाणं होतं, तर कसा अडथळा येणार आहे. तर शूट खूप छान झाला, ऑसम झाला. दीपने खूप सुंदर असा फोटोशूट केला, फोटोज खूप छान काढले त्यांनी. आणि माधवीने खूप बेस्ट असा मेकअप केला, सगळ्यांना मस्त आवडला. तर माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो टेक केअर, बाय.